MPSC उपजिल्हाधिकारी 2025चा परिचय. MPSC जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी हे काम अत्यंत प्रतिष्ठित असते आणि त्याच्यासोबत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या येतात. जिल्हास्तरीय विविध प्रशासकीय कामे व्यवस्थापित करण्यात जिल्हाधिकाऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी उपजिल्हाधिकारी यांची असते. या कामाच्या प्रोफाईलमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे निरीक्षण करणे, महसूल संकलनाचे व्यवस्थापन करणे आणि जिल्हा स्तरावर सरकारी धोरणे आणि योजनांची अंमलबजावणी करणे यासारख्या विस्तृत कर्तव्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक कल्याण राखण्यात आणि सरकारी कार्यालयांचे कामकाज सुरळीत चालविण्यात उपजिल्हाधिकारी महत्त्वाची भूमिका बजावतात. ते कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या कामाचे पर्यवेक्षण करतात आणि सरकारी कार्यक्रम कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे राबवले जातात याची खात्री करतात. या कामात स्थानिक समुदायांशी संवाद साधणे आणि तक्रारींचे निवारण करणे आणि विविध भागधारकांशी सौहार्दपूर्ण संबंध राखणे देखील समाविष्ट आहे. प्रशासकीय कर्तव्यांव्यतिरिक्त MPSC उपजिल्हाधिकाऱ्यांना इतर जबाबदाऱ्या देखील सोपवल्या जाऊ शकतात, जसे की आपत्कालीन परिस्थितीत निवडणुका घेणे आणि आपत्ती व्यवस्थापन उपक्रम राबवणे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी इतर सरकारी अधिकारी आणि विभागांसोबत जवळून काम करणे अपेक्षित आहे. MPSC जिल्हाधिकारी 2025च्या भूमिका आणि जबाबदाऱ्या. भूमिका असते त्यांची महसूल प्रशासन. जबाबदाऱ्या असतात जमीन महसूल संकलन, जमीन वाद सोडवणे, जमीन अभिलेख व्यवस्थापन. भूमिका ते राबवतात की कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी. जबाबदारी असते शांतता राखण्यास मदत करणे, पोलीस आणि न्याय व्यवस्थेशी समन्वय साधणे. भूमिका आपत्ती व्यवस्थापनाची. जबाबदारी असते नैसर्गिक आपत्ती हाताळणे, मदत वितरण, पुनर्वसन प्रयत्न. निवडणूक कर्तव्ये. भूमिकेमध्ये राहून किंवा भूमिका निभावत असताना मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेणे, आदर्श आचारसंहिता लागू करणे. सार्वजनिक कल्याण ही भूमिका निभावत असताना सरकारी योजनांची अंमलबजावणी करणे, विकास प्रकल्पांचे निरीक्षण करणे. आणि दंडाधिकारी अधिकार निभावत असताना CRPC अंतर्गत आदेश जारी करणे, प्रशासकीय चौकशी हाताळणे. धोरण अंमलबजावणी ही भूमिका निभावत असताना राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांची अंमलबजावणी सुनिश्चित करणे. ही जबाबदारी ते पार पाडतात. विभागांशी समन्वय साधून सुरळीत प्रशासनासाठी विविध सरकारी संस्थांसोबत काम करणे ही त्यांची जबाबदारी ते उत्तमरित्या पार पाडतात. MPSC जिल्हाधिकारी 2025च्या करिअरचा मार्ग आणि वाढीच्या संधी. पद, प्रमोशन टाईमलाईन आणि जबाबदाऱ्या. उपजिल्हाधिकारी ही MPSC तर्फे घेतली जाणारी किंवा भरली जाणारी जागा असते, पोस्ट असते. तर उपजिल्हाधिकारी प्रवेश स्तर म्हणजे हे सर्वोच्च पद आहे MPSC मधील आणि त्यात प्रवेश केल्याच्या नंतर सुरुवातीची पोस्टिंग दिली जाते आणि नंतर त्यांना जबाबदारी दिली जाते की जिल्हा प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था, महसूल संकलनाची. त्यानंतर पद त्यांचं असतं की अतिरिक्त जिल्हाधिकारी, जे की 6 ते 10 वर्षांनी त्यांना प्रमोशन मिळून ते अतिरिक्त जिल्हाधिकारी बनतात. आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्यांची जबाबदारी असते की जिल्हाधिकाऱ्यांना मदत करणे, महसूल आणि प्रशासकीय कामावर देखरेख करणे. त्यांना नंतर 10 ते 15 वर्षांनी प्रमोशन मिळून ते जिल्हाधिकारी बनतात आणि त्यांचं काम असतं जिल्हा प्रशासन प्रमुख, धोरण अंमलबजावणी करणं. नंतर त्यांना 15 ते 20 वर्षांनी प्रमोशन मिळून विभागीय आयुक्त ते होतात आणि त्यांना जबाबदारी असते की अनेक जिल्ह्यांचे पर्यवेक्षण करणे, धोरणांचे समन्वय साधणे.
त्यांचं प्रमोशन होऊन 20 ते 25 वर्षांनी ते सचिव, राज्य सरकार, सेक्रेटरी ते बनतात. आणि त्यांचं काम असतं की राज्य सरकारमध्ये उच्चस्तरीय प्रशासकीय भूमिका निभावणं. त्यासोबतच 25पेक्षा जास्त वर्ष त्यांची सेवा झाल्याच्या नंतर त्यांना प्रमोशन मिळून ते प्रधान सचिव किंवा मुख्य सचिव ते बनतात. आणि त्यांचं काम असतं राज्यातील उच्चस्तरीय नोकरशाही पद ते धारण करतात आणि त्याचे जेवढे काही बाकीचे कर्तव्य असतात तेवढे सगळे पार पाडतात. मग नंतर आता जर तुम्ही अर्ज भरला, अर्ज शुल्क काय असेल तर श्रेणी, कॅटेगरी आणि अर्ज शुल्क किती आहे. सामान्य ओपनला किती आहे 544 रुपये, किंवा SC ST OBC अपंग यांना 344 रुपये अर्जासाठी फी आहे. आणि माजी सैनिकांसाठी फक्त 44 रुपये फी आहे. आणि अनाथ उमेदवार यांना सूट आहे शुल्कातून. त्यांचे पात्रतेचे निकष काय आहेत उपजिल्हाधिकाऱ्यांचे, तर राष्ट्रीयत्व हे भारतीय नागरिक पाहिजेत. वयोमर्यादा त्यांची 19 ते 38 वर्ष नियमानुसार वयात सूट दिली जाते त्यात बी. शैक्षणिक पात्रता ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी त्यांची पूर्ण असावी. त्यांचा अधिवास महाराष्ट्राचा रहिवासी असावा. शारीरिक तंदुरुस्ती निर्धारित शारीरिक मानके पूर्ण करणे आवश्यक आहे. जे की जर त्यांना पोलीस खात्यामध्ये जायचं असेल तर त्यांना फिजिकल टेस्ट द्यावी लागते. ते फिजिकल फिट पाहिजेत. प्रयत्नांची संख्या म्हणजे किती वेळा ते देऊ शकतात, अटेम्प्ट किती वेळा करू शकतात परीक्षा. MPSCच्या मार्गदर्शक तत्वानुसार ते कॅटेगरी वाईज त्यांच्यामध्ये सूट त्यांना वयामध्ये मिळते. नंतर भाषाची आवश्यकता असते. मराठी भाषेत प्रावीण्यता, वाचणे, बोलणे, लिहिणे हे त्यांना आलं पाहिजे मराठी. आणि श्रेणीनुसार विश्रांती, SC ST OBC PWD साठी सरकारी नियमानुसार. परीक्षेचा नमुना काय आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC उपजिल्हाधिकारी परीक्षा ही एक अत्यंत स्पर्धात्मक परीक्षा आहे, जी महाराष्ट्र राज्यात उपजिल्हाधिकारी पदासाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी घेतली जाते. या परीक्षेत 3 टप्पे असतात: पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. जसे की UPSC मध्ये असतात तेच टप्पे हे MPSC मध्ये सुद्धा असतात, जे की स्टेट PCS आहे. MPSC डेप्युटी कलेक्टर परीक्षेच्या पॅटर्नचे तपशीलवार स्पष्टीकरण येथे आहे. पूर्वपरीक्षा सुरुवातीला असते, तर पूर्वपरीक्षा ही MPSC उपजिल्हाधिकारी परीक्षेचा पहिला टप्पा आहे. ही बहुपर्यायी प्रश्न आधारित परीक्षा आहे, ज्यामध्ये 2 पेपर असतात, पेपर नंबर 1, पेपर नंबर 2. प्रत्येक पेपरचा कालावधी 2 तासाचा असतो. विषय 2 पेपर असतात, तर हे पेपर नंबर 1 सामान्य अध्ययन, एकूण गुण असतात त्यांना 200 आणि एकूण प्रश्नसंख्या असते 100. आणि प्रति गुण किती असतात, प्रति प्रश्न गुण किती असतात 2. निगेटिव्ह मार्किंग आहे त्याला 1/3. आणि समाविष्ट विषय भारत आणि महाराष्ट्र राज्याचा इतिहास, भूगोल, राजकारण, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी आणि सामान्य विज्ञान. दुसऱ्या पेपरमध्ये नागरी सेवा अभियोग्यता चाचणी म्हणजे CSATचा पेपर असतो. टोटल जे हे आहे काय, एकूण गुण आहे त्याला 200, प्रश्न आहेत 100, 2 मार्कला एक प्रश्न आणि 1/3 निगेटिव्ह मार्किंग. त्याच्यामध्ये आकलन, तार्किक तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता, निर्णय घेणे आणि समस्या सोडवणे, मूलभूत संख्याशास्त्र आणि डेटा अर्थ लावणे. हे पेपर 2 म्हणजेच पूर्वपरीक्षा झाली की असते मुख्य परीक्षा. पूर्वपरीक्षा ही फक्त पात्रता परीक्षा आहे, जी की मुख्य परीक्षेसाठी तुम्ही पात्र झाला पाहिजेत. मुख्य परीक्षामध्ये काय आहे तर पूर्व परीक्षेत पात्र असलेले ठरलेले उमेदवार मुख्य परीक्षेला बसण्यास पात्र असतात. मुख्य परीक्षा ही एक वर्णनात्मक परीक्षा असते, ज्यामध्ये 6 पेपर असतात. परीक्षेत प्रत्येक पेपरचा कालावधी 3 तासाचा असतो. काय तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये ही परीक्षा असणार आहे. विषय टोटल किती 6 पेपर आहेत. मराठी 100 मार्क, इंग्रजी 100 मार्क, सामान्य ज्ञान 1 पेपरमध्ये 150 मार्काचा पेपर आहे.
आणि भारत आणि महाराष्ट्र राज्याचा इतिहास, भूगोल, राजकारण, अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी हे पहिल्या पेपरमध्ये. दुसऱ्या पेपरमध्ये GS2 सामान्य ज्ञान पेपर 2मध्ये 150 मार्काचा पेपर आहे. शासन, संविधान, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध. GS3मध्ये 150 मार्काचा पेपर असेल तो पण. तंत्रज्ञान, आर्थिक विकास, पर्यावरण, सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन. GS4 मध्ये 150 मार्काचा पेपर तोही असेल आणि नीतिमत्ता, सचोटी आणि योग्यता ही 6 पेपर असतील. आणि MPSC याच्यामध्ये ऑप्शनल पण असतो. तर MPSC ऑप्शनलचे 2 पेपर असतात. आणि नंतर आहे अभ्यासक्रम. MPSC डेप्युटी कलेक्टर परीक्षा उत्तीर्ण होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी डेप्युटी कलेक्टरसाठी MPSC अभ्यासक्रमाची स्पष्ट समज असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जी अत्यंत स्पर्धात्मक आहे. डेप्युटी कलेक्टरसाठी MPSC अभ्यासक्रमाविषयी विविध विषय आणि क्षेत्रातील उमेदवारांचे ज्ञान आणि योग्यता मूल्यांकन करण्यासाठी डिझाईन केला आहे. म्हणूनच परीक्षेत चांगली कामगिरी करण्यासाठी उमेदवारांना डेप्युटी कलेक्टरसाठी MPSC अभ्यासक्रमाची व्यापक समज असणे महत्त्वाचे आहे. डेप्युटी कलेक्टरसाठी MPSC अभ्यासक्रमात भारतीय राजकारण, अर्थव्यवस्था, इतिहास, भूगोल, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि पर्यावरणशास्त्र आणि चालू घडामोडी यासह विस्तृत विषयांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त परीक्षा उमेदवारांची तर्क क्षमता, आकलन आणि लेखन कौशल्य देखील तपासते. म्हणूनच उमेदवारांना अभ्यासक्रमाची माहिती असणे आवश्यक आहे आणि सर्व विषय कव्हर करण्यासाठी आणि परीक्षेसाठी प्रभावीपणे तयारी करण्यासाठी एक ठोस योजना असणे आवश्यक आहे. ठोस योजना म्हणजे स्ट्रॅटेजी असणे सेपरेट आपली स्वतःची, तर ती गरजेची आहे. परीक्षेत 2 पेपर असतात, पेपर नंबर 1, पेपर नंबर 2, जे दोन्ही एकाच वेळी घेतले जातात, म्हणजे एकाच दिवशी पेपर घेतले जातात. या प्रत्येक पेपरच्या अभ्यासक्रमावर बारकाईने नजर टाकूयात. पेपर नंबर 1 सामान्य अध्ययन. उपजिल्हाधिकारी पदासाठी MPSC अभ्यासक्रम काय आहे तर ते पेपर फर्स्टसाठी भारतीय इतिहास आणि संस्कृती, भारत आणि जगाचा भूगोल, भारतीय राजकारण आणि प्रशासन, आर्थिक आणि सामाजिक विकास, पर्यावरणीय पर्यावरण आणि जैवविविधता, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी, सामान्य विज्ञान. पेपर नंबर 2 म्हणजे CSAT नागरी सेवा अभियोग्यता चाचणी, आकलन, संवाद कौशल्यासह परस्पर कौशल्य, तार्किक तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता व निर्णय घेण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता, सामान्य मानसिक क्षमता. आता उमेदवारांना अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास करून प्रत्येक विषयाचे महत्त्व समजून घेण्याचा सल्ला देण्यात येतो आणि त्यानुसार त्यांची तयारी करण्याचे नियोजन करावे. उपजिल्हाधिकारी पदासाठी MPSC अभ्यासक्रमाचे व्यापक कव्हरेज सुनिश्चित करण्यासाठी उमेदवार मराठी भाषेत उपलब्ध असलेल्या शिफारसीत पुस्तके आणि अभ्यास साहित्यांचा संदर्भ घेऊ शकतात. या व्यतिरिक्त मॉक टेस्ट घेणे आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवणे उमेदवारांना त्यांच्या तयारीच्या पातळीचे मूल्यांकन करण्यास आणि अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असलेल्या क्षेत्राची ओळख करण्यास मदत करू शकते. नंतर अधिकाऱ्यांची वेतन रचना. किती वेतन पडतं तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSCमध्ये उपजिल्हाधिकारी DCA डेप्युटी कलेक्टर हे गट अ पद आहे आणि ते राज्यातील सर्वात प्रतिष्ठित पदापैकी एक मानले जाते. MPSC या पदासाठी आकर्षक वेतन पॅकेज देते, जे महाराष्ट्रातील इतर अनेक नागरी सेवा पदांपेक्षा जास्त आहे. MPSCने जारी केलेल्या ताज्या अधिसूचनेनुसार उपजिल्हाधिकारी DCA गट अ पदासाठी वेतन 56,100 ते 1,77,500 रुपयेपर्यंत आहे. तसेच इतर महागाई भत्ते आणि इतर फायदे देखील आहेत. वेतन पॅकेजमध्ये मूळ वेतन, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, वैद्यकीय सुविधा आणि इतर फायदे समाविष्ट आहेत. खालील तक्त्यांमध्ये उपजिल्हाधिकारी DCA गट अ पदासाठी वेतन पॅकेजची माहिती दिली आहे. घटक पगार श्रेणी. मूळ वेतन असते 56,100 ते 1,77,500 रुपये. घरभाडे भत्ता HRA मूळ वेतनाच्या 24%
पोस्टिंग शहरावर अवलंबून आहे. प्रवास भत्ता दिला जातो सरकारी नियमानुसार. महागाई भत्ता दिला जातो सरकारी नियमानुसार. इतर भत्ते आहे सरकारी नियमानुसार. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की उपजिल्हाधिकारी DCA गट अ पदासाठी वेतन पॅकेज सरकारी नियमानुसार वेळोवेळी वितरित केले जाऊ शकते. आकर्षक पगार पॅकेज व्यतिरिक्त उपजिल्हाधिकारी DCA पद महाराष्ट्रातील लोकांची सेवा करण्याची आणि त्यांच्या जीवनावर अर्थपूर्ण प्रभाव पाडण्याची एक उत्तम संधी देते. उपजिल्हाधिकारी म्हणून तुम्ही तुमच्या जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे, सामाजिक न्याय सुनिश्चित करणे आणि सरकारी धोरणे अंमलात आणणे यासाठी जबाबदार असाल. याच ठिकाणी आपण थांबूया. याच्यामध्ये आपण वाढूया थोडं. उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना प्रशासकीय कर्तव्यांमध्ये मदत करतात. जिल्हा पातळीवर महसूल आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबी हाताळतात आणि सरकारी धोरणे आणि योजनांची अंमलबजावणी करतात. त्यांची भरती सामान्यतः राज्यस्तरीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे केली जाते आणि तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्यातील दुवा म्हणून काम करून जिल्हा प्रशासनात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीचे व्यवस्थापन करणे, सामाजिक कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे, निवडणुकांचे पर्यवेक्षण करणे आणि विशिष्ट प्रशासकीय शाखा किंवा जमिनीशी संबंधित प्रकरणे हाताळणे यांचा समावेश असू शकतो. प्रमुख जबाबदाऱ्या असतात त्यांच्यावरती. प्रमुख जबाबदाऱ्या प्रशासकीय जिल्हास्तरीय प्रशासनात जिल्हाधिकाऱ्यांना मदत करते आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील विशिष्ट प्रशासकीय शाखांचे व्यवस्थापन करते. महसूल संकलन आणि जमिनीच्या बाबींवर देखरेख करते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास मदत करते. कधीकधी कार्यकारी दंडाधिकारी म्हणूनही काम करते. आपत्ती व्यवस्थापन, पूर, दुष्काळ आणि साथीच्या रोगांसारख्या नैसर्गिक आपत्तींचे व्यवस्थापन आणि प्रतिसाद देते. धोरण अंमलबजावणी जिल्हा आणि उपजिल्हा पातळीवर सरकारी धोरणे आणि योजनांची अंमलबजावणी करते. निवडणुकीशी संबंधित कामाचे पर्यवेक्षण आणि व्यवस्थापन करणे. प्रमाणपत्रे आणि परवाने विविध प्रमाणपत्रे जारी करते आणि परवाना देण्याचे काम करू शकते. निवड आणि भूमिका. भरती संबंधित राज्याच्या लोकसेवा आयोगाने घेतलेल्या स्पर्धात्मक परीक्षाद्वारे निवड केली जाते. पदानुक्रमित पद तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्यातील दुवा म्हणून काम करते. बहुतेकदा अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देते किंवा उपविभागीय दंडाधिकारी SDM म्हणून उपविभागाचे प्रमुख असते. प्रशासकीय बदल विशिष्ट अधिकार आणि कर्तव्य पोस्टिंगनुसार बदलू शकतात. उदाहरणार्थ, उपविभागीय अधिकारी SDM कडे उपविभागावर अधिक प्रशासकीय अधिकार असतात, तर विशिष्ट शाखेतील किंवा भूसंपादन भूमिकेतील उपजिल्हाधिकारी डेप्युटी कलेक्टर कडे अधिक विशेष कर्तव्य असू शकतात.